नमस्कार मित्रांनो, एड लागलं या प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. आता मंजिरी दुकानात आलेली असते. त्याच वेळेस आता ती रायाचा हात पकडते आणि जयला म्हणू लागते, काय करताय सर तुम्ही? तेव्हा लगेच आता राया मंजिरीकडे बघून हसत असतो. तेव्हा जय म्हणू लागतो, अगं मंजिरी, मी ना बरोबर त्याला म्हणत नव्हतो की हे पुसून घे, पण मला माहिती आहे तो कसा आहे, म्हणून त्याला धडा शिकवत होतो. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, पण सर, माणसाबरोबर माणसाने माणसासारखंच वागलं पाहिजे. तेव्हा लगेच आता जय म्हणू लागतो, अगं मंजिरी, मीला हे सगळं चांगलं कळतं, पण माणसातला गुन्हेगार मला शोधता येतो हां. त्यामुळे गुन्हेगाराला शिक्षा कशी द्यायची नाही हे पण मला चांगलंच कळतं. त्याच वेळेस मंजिरी म्हणू लागते, सर हे योग्य आहे, पण ना तुम्ही जे वागलं ना ते मला बरोबर नाही वाटत. आता मात्र लगेच जय म्हणू लागतो, अरे पण तू इकडे काय करतोयस, तू इथे आलाच कशाला मुळात? तेव्हा आता मंजिरी म्हणू लागते, हो अगदी बरोबर बोलतायत सर, तू इकडे कशाला आलाय राया? तेव्हा राया म्हणू लागतो, कशाला आलोय म्हणजे? दुकानात काम करण्यासाठी, आपण इकडे कामाला आहे ना. तेव्हा जय म्हणू लागतो, पण कालच तुला धक्के मारून काय मला होता तेव्हा बाहेर काढलं ना, मग तू कशाला आलाय पुन्हा इकडे? त्याच वेळेस आता मंजिरी म्हणू लागते, हो का आलाय तू राया इकडे? तेव्हा राया म्हणू लागतो, असं कसं मॅडम, तुम्ही तर बोलला ना जा दुकानावर म्हणून. तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते, मी मी कधी बोलले? त्याच वेळेस राया म्हणू लागतो, असं कसं, सकाळी मी घरला आलो होतो ना, तेव्हा खिडकीतून आपलं बोलणं झालं ना. आता मंजिरीला आठवू लागतं, मंजिरी म्हणालेली असते जा जा. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, अरे मी दुकानात जा नव्हते म्हणत तुला, तुला तिथून निघून जा, कोणीतरी बघेल असं म्हणत होते. तेव्हा राया म्हणू लागतो, वा मॅडम वा, तोंडावर खोटं बोलता हो तुम्ही, तुम्हीच बोलला दुकानात जा आणि आता तुम्ही नाही म्हणताय. मग लगेच आता जय म्हणू लागतो, ए मॅडमवाल्या चल हो बाहेर, असे म्हणून आता लगेच रायाच्या कॉलरला हात लावतो. त्याच वेळेस राया म्हणू लागतो, ए घोरपड्या, उगच आपल्या नादाला लागू नको आ, तुला सांगून ठेवतो. हे हे बघ, आपण तुझ्यासारखं लांडग्यासारखं नाही आहोत, आपण वाघ आहोत, वाघ. त्यामुळे जो काही वार करायचा आहे ना तो समोरासमोरून करतोय. त्यामुळे मला एका कागदावरती लिहून द्या मॅडम, इथून मला कामावरनं काढून टाकले तरच मी बाहेर जाईल. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, काय कागदावरती लिहून द्या, असं कोणी करतं का राया, काय बोलतोयस तू? तर इकडे घरी शशिकला ही आपल्या भावाचं श्राद्ध करत असते. आता गुरुजी तिला सांगू लागतात, सगळ्या पिंडांचा नमस्कार करा आणि हे सगळे पिंड आता तुम्ही कावळ्याला द्या. त्याच वेळेस शशिकलाला आठवू लागतं की तिच्या भावाने प्रमोदने फाशी घेतलेली असते, आत्महत्या केलेली असते. आता मात्र ती रडत असते, म्हणत असते, प्रमोद या पोरीसाठी तू मला का सोडून गेला? प्रमोदच्या हातात शेवट मंजिरीचाच फोटो असतो. त्यामुळे आता मंजिरीची खूपच मोठी दुश्मनी इथे शशिकलाने धरून ठेवलेली असते. पण मात्र या सगळ्यात मंजिरीची काही चूक नसूनही ती मंजिरीला जिम्मेदार ठरवत असते. त्यामुळे आता ते पिंडदान करत असताना शशिकला मनाशीच म्हणू लागते, या मंजिरीमुळे माझ्या भावावरती ही वेळ आली ना. देवा, तू लवकरच या मंजिरीच्या आयुष्यात असं काहीतरी कर ना, तिचं वाटोळच झालं पाहिजे, असं ती मनाशीच म्हणत असते. तर इकडे राया म्हणू लागतो, हो मॅडम, आपण ना असं लिहून घेणार आहोत. कसं आहे ना, गावात आपली लई इज्जत आहे, लोक आपल्याला मान देतात हां. आणि उद्या तुम्ही काय बोलाल? अरे बापरे, तो राया दुकानात 8 दिवसांसाठी आला होता आणि शब्द मोडून निघून गेला. नाही नाही नाही, आपली नाचक्की होईल, हे आपल्याला चालणार नाही हां मॅडम, त्यामुळे तुम्ही मला लिहून द्या. तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते, काय बोलतोय? तेव्हा जय म्हणू लागतो, मंजिरी, हे सगळं करण्याची काहीही गरज नाही, लगेच याला बाहेर काढ. आधी काही स्टॅम्प वगैरे झाला होता का तुमचा? तेव्हा मंजिरी म्हणू लागते, नाही. तेव्हा लगेच आता जय म्हणू लागतो, मग आता कशाला सही वगैरे हवी, याचे नाटकं बघून घेताय तुम्ही, द्या बाहेर याला काढून. तेव्हा राया म्हणू लागतो, ए घोरपड्या, गप्प बैसा, तू माझ्या नादाला लागू नको, तुला सांगून ठेवतो. तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते, ए राया गप्प बैस, कशाला शब्दाला शब्द वाढवतोय रे, तुला जा म्हटल्यानंतर कळत नाही का? आणि मी का लोकांना सांगू उगच काही बाई, मी काहीही सांगणार नाही, तू जा. तेव्हा राया म्हणू लागतो, नाही नाही, असं चालणार नाही, मला सही हवी म्हणजे हवी, मग मी जायला मोकळा, मी पुण्यांदा इकडं बघणार सुद्धा नाही. आता मात्र लगेच मंजिरी म्हणू लागते, काय डोक्याला कटकटे, आधीच खूप काम आहे, त्यात तुझा ताप, तू जा बरं, चल मी पेपरवरती लिहून देते, राधा एक पेपर आण बरं. तेव्हा आता राया हसू लागतो आणि म्हणतो, अरे बापरे मॅडम, काय करताय तुम्ही, या कोऱ्या पेपरावरती तुम्ही लिहून देणार आहात का? तू येऊ नको म्हणून.
नाही नाही नाही, असल्या पेपरवरती नाही मॅडम. तेव्हा जय म्हणू लागतो, मग काय करणार आहे तू, काय करणार आहे? त्याच वेळेस राया लगेच डिफिकल्टला आवाज देतो. आता डिफिकल्ट डंकी वकिलांना घेऊन दुकानात आलेले असतात. आता मात्र मंजिरी जय तर बघूच लागतात. तेव्हा राया म्हणू लागतो, ए काळ्या कोटवाल्या, चल पटकन कागद दे. तेव्हा वकील साहेब लगेच रायाच्या हातात कागद देतात आणि म्हणू लागतात, हे घ्या, यावरती सही करायची. तेव्हा राया म्हणू लागतो, घ्या मॅडम, करा सही. तेव्हा जय म्हणू लागतो, काय नाटक चाललंय रे तुझं, काय चाललंय? तेव्हा राया म्हणू लागतो, ए घोरपड्या, इतक्या वेळ तर लय कायदा शिकवत होता, इतक्या वेळ कायदाच सांगत होता ना तू. मग जे काय चालू आहे ना ते नियमाप्रमाणे कायद्याप्रमाणे चालू आहे. तू जरा शांततेत घे आणि बघत बैस काय चालू आहे ते. तेव्हा मंजिरी आता ते पेपर वाचू लागते. त्यावर लिहिलेलं असतं, मी या दुकानात कामाला आहे, इथून मला काढून टाकणारे, दुकानाचा पत्ता ॲड्रेस सगळं मंजिरी वाचत असते. तेव्हा राया मनाशीच म्हणू लागतो, अरे बापरे, मिस फायर तर सगळे पेपर वाचते, तिने जर ते पेपर पाहिले तर नाही नाही नाही, मला काही करून हिचं लक्ष वधवून घ्यावंच लागेल. मग राया लगेच मंजिरीला म्हणू लागतो, मॅडम, मग सगळं वाचताय ना, ॲड्रेस बरोबर आहे की नाही, मग करा पटकन बरं सही, कशाला टाईमपास करताय? का तुम्हाला नसेल करायची तर ठीक आहे, मी कामाला लागतो, मी थांबतो इथे, मग मला कोणीही बाहेर काढू नका, सांगून ठेवतो. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, थांबणारे मी वाचते ना, जरा गप्प बैस ना. तेव्हा राया म्हणू लागतो, नाही तसं तुम्हाला टाईम लागत असाल तर 2-4 दिवस ठेवा तुमच्याकडे पेपर, हो की नाही? तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते, काय डोक्याला ताप करतो तू ना, एकदाच जा बाबा इथनं, मी ना तुला एक सही देऊनच टाकते. आता मंजिरी रागाच्या भरात लगेच सही करायला लागते. तेव्हा राया म्हणू लागतो, सगळ्या पेपरवरती सह्या करा हा मॅडम, म्हणजे कसं सगळं काम चोख झालं पाहिजे. आता मात्र लगेच मंजिरी सह्या करू लागते. तेच राया मनाशीच म्हणू लागतो, मिस फायर, मला माफ कर, पण हा बोका खूप लबाड आहे आणि त्याच्यापासून तुला वाचवण्यासाठी मला या दुकानात थांबवावंच लागेल. त्यामुळे मी हे सगळं करतोय मिस फायर, मला माफ कर. तर आता लगेच सही झाल्यानंतर राया म्हणू लागतो, वाह, मस्त काम झाला, खूप भारी, खूप मस्त. आता आता कसं बरं, एकदम भारी काम झालं. त्याच वेळी जय आता रायाची कॉलर पकडतो आणि लगेच त्याला बाहेर काढू लागतो. तेव्हा लगेच आता जय म्हणू लागतो, चल निघ, आता तुझं काम झालंय ना, आता पुन्हा या दुकानाच्या बाहेर जरी दिसला ना तरी बघ, असं तुला धडा शिकवेन ना, तू विसरणार पण नाही. तेव्हा लगेच राया आता जयचा हात हिसकावतो आणि म्हणू लागतो, ओ घोरपडे सर, एवढी काय घाई आहे, जरा थांबा ना, तुम्हाला अजून माहीत नाही आहे पुढे काय काय होणार आहे, हा तर फक्त ट्रेलर होता, तो पिक्चर बाकी आहे. असे म्हणून आता लगेच राया मंजिरीला म्हणू लागतो, कसं आहे ना मॅडम, तुम्ही ज्या पेपरवरती सह्या केल्या ना, त्या पेपरमध्ये असं लिहिलेलं आहे की जर तुम्ही मला दुकानातून काढून टाकलं तर हे दुकानाचा मालक मी होईल, राया. समजलं ना आता? आता मात्र लगेच मंजिरी म्हणू लागते, काय बोलतोय राया तू? तेव्हा लगेच जय म्हणू लागतो, ए नाटकं बंद कर, चल निघ इथनं. तेव्हा लगेच राया म्हणू लागतो, ए काळ्या कोट, बोल ना तू. तेव्हा लगेच वकील म्हणू लागतात, हो, तुम्ही ज्या पेपरवरती सह्या केल्या ना त्या पेपरमध्ये तेच लिहिलंय. आता मात्र मंजिरी तर डोक्यालाच हात लावते. तेव्हा राया म्हणू लागतो, हो मॅडम, असंच लिहिलंय आणि यात अजून पण असं लिहिलंय हा, जर तुम्ही मला कामावरनं काढलं तर मी या दुकानाचा मालक होईल आणि तुम्ही नोकर व्हाल, मग चालेल ना तुम्हाला मॅडम? तेव्हा मंजिरी म्हणू लागते, अरे असं कोणी करतं का, काय बोलतोय हा? तेव्हा लगेच राया म्हणू लागतो, असंच आहे, कायद्यानुसार चालू आहे, विचारा, काळ्या कोट वकिलांना विचारा. तेव्हा जय म्हणू लागतो, ए काय हे सगळं काय चालू आहे? तेव्हा राया म्हणू लागतो, ओ घोरपडे सर, त्याच्याशी नीट बोला, सामान्य वकील आहे तो एक, हो, त्याला जर काही उलटसुलट बोलला तर उगाच जेलमध्ये झाला, मग बघा परत मला काही बोलू नका. तेव्हा लगेच जय म्हणू लागतो, ए राया, काय नाटक चालू रे तुझं, तू कसला मालक आलाय, तू काय पैसे कमावणार आहे? तेव्हा लगेच राया म्हणू लागतो, हो साहेब, आमच्यासारखे गुंड जर कामाला लागले तर तुम्हाला बघवत नाही का, मग आपल्याला पण मालक व्हायचं आहे. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, अरे तुला जर एवढीच हौस आहे मालक व्हायची तर स्वतःच्या मेहनतीने व्हायचं ना, कशाला माझं दुकान लुबाडतोय? तेव्हा राया म्हणू लागतो, हे बघा मॅडम, मी तुम्हाला आता सांगितलंय ना, ठरल्याप्रमाणे तसंच झालंय, आता तुम्हाला पटत नसलं तर काढा मला दुकानाच्या बाहेर. असे म्हणून राया आता दुकानाचा नमस्कार करतो आणि लगेच आतमध्ये येऊन बसतो. आता मात्र लगेच राया राधाला म्हणू लागतो, ए चोंबडे,
आल्या आल्या तर खूप दुकानाच्या बाहेर काढत होती, आता काढ ना. चल काढ बरं दुकानाच्या बाहेर मला. तेव्हा त्या लगेच जय मनाशीच म्हणू लागतो, हा तर खूपच हुशार निघाला, भारी भरला आपल्याला. तेव्हा लगेच आता राया म्हणू लागतो, ओ घोरपडे सर, कसला विचार करताय? तुम्ही काढताय का बाहेर? चला मग तुम्ही बाहेर काढा. काढताय का? कायदा माहीत आहे ना? कायद्यानेच झालं ना सगळं? का तो कायदासुद्धा असा कॉपी करून पास झाले तुम्ही? इतक्या वेळ काळा कोटवाला वकील घेऊन आलो मी, तेव्हा तुम्हाला पेपर दिसले नाही, वकील दिसला नाही, तेव्हा काहीच बोलले नाही. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, अहो जय सर काहीतरी करा ना. हा राया बघा ना काय बोलतोय, हा मालक होणार आहे माझ्या दुकानाचा. नाही 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 राया, तू फसवलंय. माणुसकीच्या नावाने तू एक काळा धब्बा होताच, पण आता ना तू एक नीच माणूस आहे हे सिद्ध केलंय. तेव्हा राया मनाशीच म्हणू लागतो, मिस फायर तू काहीही बोल, पण मी जे काही करतोय ना ते तुझ्या भल्यासाठीच करतोय. आता मात्र राया तिथेच मांडी घालून बसलेला असतो. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल मंजिरी आणि राया आता दुकानाची मस्त सजावट करत असतात. आता त्याच वेळेस मंजिरीचे केस मोकळे असतात, ते रायाच्या हातामध्ये गुंततात. आता मात्र राया मंजिरी मागे मागे फिरत असतो आणि म्हणू लागतो, अहो मिस फायर हे बघा गुंतलंय माझ्या हातात, बघा ना. त्याच वेळेस मंजिरी मागे वळून बघते तर ती रायाच्या अंगावरती पडते. आता दोघंही एकमेकांकडे बघत असतात. तर इकडे घरी आता नानांकडे पैसे मागण्यासाठी एक माणूस आलेला असतो. आता तो नानांच्या अंगावरती धावून जातो आणि म्हणू लागतो, ए दुकानाचा धंदा तर खूप चांगला चालू आहे, मग माझे पैसे का सोडतोय तू? माझे पैसे का देत नाहीये? बायकोचं कानातलं सोडायला तुझ्याकडे पैसे आहे ना? लवकरात लवकर मला माझे पैसे हवेत, असे म्हणून नानांवरती हात उचलतो. त्याच वेळेस पाठीमागनं राया येतो. आता मात्र जीजी खूप घाबरलेली असते, पण लगेच राया त्या माणसाचा हात पकडतो. आता मात्र राया त्या माणसापासून मंजिरीची कशी सुटका करणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.